इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। नरेंद्र मोदी वीक है, काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा विद्यार्थी एकजुटीचा, नरेंद्र मोदी वीक है, तभी तो पेपर लीक है, नरेंद्र मोदी वीक है, तभी तो पेपर लीक है, नरेंद्र मोदी वीक है। आंदोलन केलंय, काय मागणी? सर्वप्रथम मी एक नागरिक या नात्याने आणि जालन्याचा खासदार या नात्याने ज्या जंतर मंतरवर नीटचा पेपर फुटला म्हणून विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं आणि त्याच्यावर जो लाठीमार केला त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो। आणि त्याचबरोबर या निषेधाच्या बरोबरच खरं तर काँग्रेस पक्षाचं केंद्रीय नेतृत्व आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आदरणीय खासदार प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने विद्यार्थ्याला समर्थन देण्याच्या दृष्टीने संसदेत आणि रस्त्यावर जी लढाई काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी केली, विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर केली आणि त्या लढाईचं यशस्वीता म्हणून खऱ्या अर्थाने आज धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला। मला या ठिकाणी एवढं सांगायचंय की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा देणं म्हणजेच या देशामध्ये कोणी अहंकारी सरकार जर उद्या निवडून आलं तर त्याचा अहंकार मोडीत काढून जनतेसमोर झुकावं लागतं, हे आजच्या आंदोलनाच्या यशस्वीतेच्या अर्थाने आपल्याला सगळ्याला सामोरं पाहता आलं। आणि त्याच्याबरोबरच यानंतरही उद्या आपल्या भागातल्या जालन्याच्या युवा पिढीवर काही कोणी अत्याचार अन्याय करत असेल, किंबहुना अशा पद्धतीचे जनतेवर कोणी अत्याचार अन्याय करत असेल, त्या भागाचा खासदार या नात्याने, एक कार्यकर्ता या नात्याने निश्चितच त्याच्यामध्ये आमचं समर्थन राहील। आज काँग्रेस पक्षाच्या वतीने जालन्याला जो कॅन्डल मार्च या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मस्तगड परिसरामध्ये करण्यात आला, त्याचं कारण असं आहे की ज्या विद्यार्थ्यावर लाठीमार झाला आणि उलट त्यांच्यावरच केसेस दाखल झाल्या त्या ताबडतोब केसेस मागे घेण्यात याव्या। त्याचबरोबर दुसरी मागणी आमची आहे, ज्या धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तर झालाच, तर त्याच्याबरोबर त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे। दोन, आणि तिसरं म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान, ज्या विद्यार्थ्याचा जो त्रास झाला, अनेक विद्यार्थ्याला आत्महत्या करायला लागल्या, या देशाच्या पंतप्रधानांनी देशातल्या जनतेची माफी मागावी, अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आज आम्ही कॅन्डल मार्च या ठिकाणी काढलाय। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून एक घराघरात पोहोचलं पाहिजे की जेणेकरून यानंतर कुणी नीटचा पेपर फोडणार नाही आणि विद्यार्थ्यावर लाठीमार करणार। आज ज्या पद्धतीने